तुमचं फार मोठा स्वाभिमान वाटला। दिंडी आपण ज्याला बसतो की दिंडी व्यक्ती असते। रामकृष्ण हरी मंडळी, आमच्या या यूट्यूब चॅनल अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या साधू संतांच्या व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या जातात। त्याच मुलाखतीच्या अनुषंगाने आज मी एक नवीन विषय घेऊन परत तुमच्या समोर आलोय आणि ही मुलाखत आहे वारकरी शिक्षण संस्था शेलगाव येथील हरिभक्त परायण प्रभाकर महाराज कदम यांची। विषय आहे पंढरीची वारी। तर माझ्यासोबत आहे हरिभक्त परायण प्रभाकर महाराज कदम। महाराज रामकृष्ण हरी। रामकृष्ण। महाराज, मला सुरुवातीला तुमचा जो वारकरी प्रवास चालू झाला त्याबद्दल थोडी माहिती द्या। नेमकं तुम्ही वारकरी प्रवास कधीपासून चालू केला आणि आजपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने वारकरी प्रवास चालवता? तसं तर आमच्या घरामध्ये आमची आई परमार्थिक आहे आणि लहानपणापासून म्हणजे वयाच्या 10-12 वर्षापासून मला परमार्थ कळतो। तसं तर लहानपणापासून आईचा हरिपाठ ऐकण्याची सवय त्या ठिकाणी, परंतु आईची विशेष वारकरी संप्रदायावर निष्ठा असल्यामुळे आईने मला आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वर्ग 4थीला असताना मला त्या ठिकाणी आमचे श्रद्धेय गुरुवर्य भगवान महाराज जंजाळ चिंचपूर त्या ठिकाणी संस्थेमध्ये मला पाठवलं आणि विशेष करून तेव्हापासून मला वारकरी संप्रदायाची आवड, हरिपाठ असेल, त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातील सर्व भजन असेल याची आवड लागत गेली। त्यानंतर 10वीपर्यंतचं शिक्षण चिंचपूर या ठिकाणी झालं। त्यानंतर आळंदीला स्वानंद सुखदेव सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी 4 वर्षाची कीर्तन आणि प्रवचने याची परीक्षा मी दिली। त्याचा सखोल अभ्यास करून आज अंतःकरणामध्ये कुठेतरी अशी अपेक्षा होती की वारकरी संप्रदायाकरता आपलं काय कर्तव्य असू शकतं। म्हणून एक अंतःकरणामध्ये विचार आला की आपण 4 वर्ष भरपूर त्या ठिकाणी अभ्यास केला, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, गाथ्याचा अभ्यास केला, भगवद्गीतेचा अभ्यास केला असेल, अशा सर्वांगीण संप्रदायातील ग्रंथांचा अभ्यास केला। मग आपण जे आपल्या गुरुकडून मिळवलं हे कुठेतरी समाजामध्ये ते आपल्याकडून दिले गेलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने शेलगाव या ठिकाणी आपण वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, ज्या संस्थेमध्ये आपण ते भविष्यामध्ये कदाचित महाराज बनतील, गायक वादक बनतील हे आपल्याला सांगता येणार नाही, पण एक वारकरी आपल्याला बनवणे हा त्यातला उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने आपण या संस्थेची उभारणी केली। आज या ठिकाणी 25 ते 30 विद्यार्थी 2 वर्ष संस्थेला झाले, 25 ते 30 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि अशा पद्धतीने माझं वारकरी संप्रदायाविषयीची निष्ठा आणि त्या ठिकाणी आपलं कार्य चालू आहे। हा प्रवास तुम्ही मला तुमच्या जीवनाविषयी सगळं सांगितलं आणि आज तुम्ही एक विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था चालू करत आहे। पण आजची ही जी मुलाखत माझी तुमच्यासाठी आहे, लवकरच आपण पंढरीची वारीला जातोय, मग त्या पंढरीच्या वारीविषयी आजची आपली मुलाखत। मग माझा पहिला प्रश्न तुम्हाला त्या पंढरीच्या वारीविषयी आहे की नेमकं पंढरीची वारी म्हणजे काय, याबाबत तुम्ही काय सांगा? पंढरीची वारी म्हणजे भक्ताला भगवंताविषयी लागलेली ओढ किंवा त्याच्या उलट आपल्याला भगवंताला भक्ताविषयीची लागलेली ओढ असं म्हणता येईल। वारी म्हणजे केवळ आपल्या गावापासून ते पंढरीपर्यंत चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे भगवान पंढरीश परमात्म्याच्या भजनामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये, त्याचं ध्यान करत त्या नित्य आनंदामध्ये तल्लीन होत पंढरपूरला सर्व संतांच्या म्हणजे जसं ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, श्री संत मुक्ताई साहेब, निवृत्तीनाथ महाराज या संतांच्या संगतीमध्ये भजन करत त्या ठिकाणी पंढरीला जाणं म्हणजेच वारी होय। महाराजांनी वारीची सुरुवात केली किंवा त्या आधीची ती वारीची सुरुवात झालेली, बरोबर। पण संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला ज्यावेळी ज्ञानेश्वरी सारखा महाग्रंथ दिला, हा ग्रंथ दिल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजही वारकरी ते वारीला जायचे, बरोबर आहे। पण त्यावेळी आणि आताच्या वेळी वारीचा फरक काय आणि कशा पद्धतीनं तेव्हापासून आतापर्यंत ही वारी चालते, याबाबत कसा संदर्भ तुम्हाला देता? विश्वमौली ज्ञानोबांनी सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने पांडुरंगाची वारी केली, इतकी जीवापासून केली। माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येणं गुढी असं म्हणत ज्ञानोबांनी
अनेक संतांना सोबत घेत आळंदीहून पंढरपूरला वारी केली. त्यानंतर श्री संत एकनाथ महाराज त्यांच्या कालावधीमध्ये नाथ महाराजांनी सुद्धा दिव्य अशी वारी केली. आणि नाथ महाराजांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा संदर्भ घेऊन त्यांचा त्या ठिकाणी आढावा घेऊन, म्हणजे आपण जसं ज्ञानोबांच्या भाषेत बोलायचं झालं तर एत वडील जे जे करीती तया नामधर्म ठेवीती ते चियरा अनुष्ठिती सामान्य सकळ. जसं श्रेष्ठांनी केलं त्या पद्धतीने त्यांचं आचरण करून तुकोबाऱ्यांनी ही दिव्य परंपरा पुढे चालवली. मग आता तुकोबाऱ्यांनी कशी चालवली तर तुकोबाऱ्यांच्या अगोदरपासून त्यांच्या परंपरेमध्ये, त्यांच्या घराण्यामध्ये माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, बरोबर आहे की नाही, त्या अनुषंगाने त्यांच्या वडिलोपार्जित म्हणजे विश्वंभर बाबांपासून ही वारीची परंपरा आजपर्यंत आज तागायत ही चालू आहे. आणि हजारो त्या ठिकाणी दिंड्या, म्हणजे हजारो लाखोच्या संख्येने जसं ज्ञानोबाराय सोबत 16 आहे त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय सोबत सुद्धा विश्वंभर बाबांपासून नंतर तुकोबारायपासून अनेक पुढे जेवढे काही आताची वंशजापर्यंत ही दिव्य वारी त्या ठिकाणी चालू आहे आणि हजारो लाखो भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून जात आहे. आता तुम्ही बोलत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांचा आणि संत तुकाराम महाराजांचा उल्लेख केला. मध्येच तुम्ही एक दिंडी असा शब्द वापरला. बरोबर. पण त्या दोन्ही भागाच्या अनुषंगाने माझा एक प्रश्न तयार झाला की नेमके प्रमुख पालख्या कुठल्या संतांच्या वारीमध्ये असतात आणि दिंडी म्हणजे काय? प्रमुख पालख्या आणि दिंडी. आता आपण म्हणतो की दिंडी चालली, पण नेमकी ती दिंडी म्हणजे काय, त्या दिंडीची नेमकी व्याख्या काय, तो एक भाग मला सांगा. आणि प्रमुख पालख्या पंढरीच्या वारीमधल्या कुठल्या असतात तो एक. तर दिंडी आपण ज्यांना म्हणतो, दिंडी ही एकटी असते आणि हजारो दिंड्या ज्या संतांबरोबर असतात त्यांना 16 म्हणतात. जसं ज्ञानोबारायांचा 16 आहे, ज्ञानोबारायांच्या 16च्या बरोबर हजारो दिंड्या चालतात, हा 16 आहे. पण वैयक्तिक कुणाची जर त्या ठिकाणी काही हजारोच्या संख्येने एखादा माणूस जर एखादा गृहस्थ गावाकडून दिंडी घेऊन जात असेल, समाज घेऊन जात असेल, त्याला आपण दिंडी म्हणू. पण 16 जो आहे, 16मध्ये हजारो दिंड्या असतात आणि त्या ठिकाणी त्या 16चा जर आपण विचार केला तर दिंड्या तर अनेक आहे, महाराष्ट्रातून हजारो दिंड्या, लाखो दिंड्या आहेत. परंतु 16चा विचार केला तर सगळ्यात जास्त समाज ज्या दिंडीमध्ये 16 मोठ्या ज्या दिंडीच आहेत, ज्या 16च आहेत, ते विश्वमौली ज्ञानोबारायांचा 16 आहे. जवळपास 15 ते 20 लाख भाविक ज्ञानोबारायांच्या 16त असतात. 15 ते 16 लाख भाविक जगद्गुरु तुकोबारायांच्या 16मध्ये असतात. त्यानंतर श्री संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरहून त्या ठिकाणी दिंडी असते. त्यानंतर श्री संत आईसाहेब मुक्ताबाई त्यांची दिंडी त्या ठिकाणी मुक्ताईनगरहून असते. त्या पद्धतीने संत चोखोबारे असतील, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी श्री संत बहिणाबाई असेल, त्याच पद्धतीने श्री संत जनाबाई असेल, अशा हजारो दिंड्या संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरीच्या दिशेने रवाना होत असतात. अशा पद्धतीने 16 चालत असतो. आता सगळ्यात महत्वाचा भाग, आता मगाशी आपण दिंडीचा उल्लेख केला, 16चा उल्लेख केला आणि एकूणच वारीचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. टाळ मृदुंग आणि अभंग बरोबर, याशिवाय दिंडी अधुरी किंवा 16 अधुरा. परंतु बऱ्याच काळात आपण पाहतोय की ज्यावेळी ही दिंडी जाते तर त्यावेळी अभंग त्या ठिकाणी गायले जातात, ओव्या त्या ठिकाणी गायल्या जातात, बरोबर आहे. पण या ओव्या गायला, अभंग गाण्यासाठी काही बंधन आहे का की तुम्ही दिंडीमध्ये याच पद्धतीचे अभंग गायले पाहिजे, या पद्धतीचे अभंग इथे नको, असं काही बंधन आहे का? काय विशेष प्रकारचे अभंग दिंडीमध्ये असतात, 16त असतात, एकूणच वारीत असतात? याबाबत तुमचा प्रश्न बरोबर आहे. वारीमध्ये काही बंधन वगैरे नाहीये, तुम्ही कोणतंही भजन म्हणू शकता. परंतु वारकरी संप्रदाय हा जसा ग्रंथाने चालतो तसा वारकरी संप्रदाय हा तत्वाने चालतो. वारकरी संप्रदाय हा तात्विक आहे, तत्वाने चालणारा संप्रदाय शिस्तप्रिय आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार जर आपण पाहिलं तसं तर बंधन कोणी करत नाही. कोणी कोणते अभंग का असं काही त्या ठिकाणी बंधन नाहीये. परंतु वारी म्हटल्यानंतर सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळी 5 वाजेला, ज्ञानोबारांचा 16 तर 4 वाजताच निघतो, तुकोबारांचा 16 5 वाजता निघतो. अशा पद्धतीने 16 निघतात. सकाळी 5 वाजता बरोबर जगद्गुरु तुकोबारांचा 16 मी सुद्धा केला. त्या 16मध्ये माझ्या मतानुसार आम्ही सुरुवात त्या ठिकाणी रामकृष्ण हरी भजनापासून करायचो. सुरुवातीला काकड्याचे अभंग असायचे, पांडुरंगाच्या काकड आरतीचे अभंग. त्यानंतर गवळणी प्रकरण येतं. गवळणी प्रकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी काही वाराचे अभंग येतात. वाराचे अभंग झाल्यानंतर त्या ठिकाणी निवडक अभंग येतात. निवडक अभंग झाल्यानंतर नाटाचे अभंग येतात.
नाटाचे अभंग झाल्यानंतर त्या ठिकाणी अशा अनेक पद्धतीने एक एक प्रकरण त्या ठिकाणी चालत असतात आणि संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ घेतला पाहिजे ही वारकऱ्याची संध्या आहे. जसं बंधन तर कोणत्याच गोष्टीचं नाही. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्या दिंडीमध्ये तुम्ही कोणतेही भजन गा, त्याबद्दल अजिबात दुमत नाही. हा फक्त एवढं सांगू शकतो की वारकऱ्यांनी एक तत्व पाळायला पाहिजे की वारीमध्ये शपथ अभंग न म्हणता जे काही आपल्या संतांनी आपल्याला निर्माण करून ठेवलं तेच अभंग गायले पाहिजे. असा काही बंधनकारक त्या ठिकाणी असं बंधन नाही की कोणी कोणते अभंग गाऊ शकतो, परंतु वारकरी संप्रदाय हा तत्वाने चालतो. म्हणून तात्विकतेने जर आपण विचार केला तर अभंग गायचे जे संतांनी निर्माण केले. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबराय, तुकोबाराय, श्री संत नाथ महाराज, बहिणाबाई, मुक्ताबाई, जनाबाई हे असे काही अभंग आहेत, तर ते निळोबाऱ्यांच्या परंपरेचे अभंग आहेत. निळोबाऱ्यांच्या नंतर जे संत झाले ते अभंग काही फारसे घेतले जात नाही, त्यानंतर काही जास्त निर्मिती पण नाही. तोपर्यंतचे अभंग वारकरी संप्रदायात गायले जातात. आणि मी जसं मगाशी सांगितलं की सकाळी काकडा असेल त्या ठिकाणी नाटाचे अभंग, हे अभंग अशा पद्धतीने दिवसभराची प्रक्रिया असते. आता हा सगळा एकूणच आपला वारीचा प्रवास चालू आणि या वारीच्या प्रवासात सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो की त्या वारीच्या प्रवासात वारकऱ्याच्या पोशाखाला काही बंधन आहे का, विशिष्ट प्रकारचा पोशाख. आता जसं वारकरी म्हणल्यानंतर टोपी पाहिजे, नेहरू शर्ट, धोतर पाहिजे, तर आपण त्याला वारकरी म्हणतो, बरोबर आहे. आणि तो अनादी काळापासून चालत आलेला आपला वारकऱ्याचा पोशाख आहे. असं वारीमध्ये काही बंधन आहे का, किंवा दुसरा भाग यातनं येतो की वारीमध्ये महिलांच्या ज्या संख्या आहे, महिलांचा सहभाग कसा असतो आणि तो कसा असावा, याबाबत तुम्हाला काय वाटतं? वारकरी जर आपण पाहायला गेलो तर वारकरीची कारण वारकरी संप्रदाय असो का कोणताही त्या ठिकाणी पंथ असो किंवा कोणताही त्या ठिकाणी वेशभूषेला प्राधान्य आहेच आहे. वेशभूषेला प्राधान्य. वारकरी संप्रदायाने जे वस्त्र आकारले ते शुभ्र वस्त्र आहे. जसं की वारकरी संप्रदायामध्ये जे महाराज मंडळी आम्ही जे परिधान करतो ते धोतर असतं, त्या ठिकाणी नेहरू शर्ट असतं, त्या ठिकाणी रुमाल असतो, टोपी असते, अशा पद्धतीने. परंतु एक आहे, फक्त केवळ बाह्य अंगाने संप्रदाय चालत नाही, तर अंतरंग फार महत्वाचं आहे. वारी करायची असेल तर अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भाव अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. नाहीतर भरपूर त्या ठिकाणी वारी करायची म्हटल्यानंतर वारीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. तुकोबाऱ्यांचं प्रमाणे प्रकाराची 3 तुका म्हणे केली जन 3 प्रकारचे लोक आहेत. त्यामध्ये सात्विक लोकही आहेत, राजस लोक आहेत, तामस लोक आहेत. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की महिलांचा सहभाग कसा असतो, तर चांगल्या प्रमाणाने असतो, चांगल्या पद्धतीने असतो. वारकरी संप्रदायाने जर जास्त बंधनं घातली असती तर एवढा समाज ज्ञानोबारायसोबत, तुकोबारायसोबत गेला नसता, मलाही म्हणायचं आहे. म्हणून बंधन वगैरे काही नाहीये, परंतु ज्यांची खरोखर अंतःकरणापासून इच्छा आहे ते लोक मग तत्वाला त्या ठिकाणी टाळत नाही, तत्वानुसारच ते वस्त्र धारण करतात. अंतरंगाने सुद्धा त्या ठिकाणी पांडुरंगासोबत संलग्न असतात. अशा आता मगाशी मला वारकरी संप्रदायाचा सगळा वारीचा एक नियम सांगितला की काकडा भजन सगळा हा भाग तुम्ही मला सांगितला, पण या सगळ्या भागात मुख्य भाग येतो की त्या वारकऱ्याचा दिनक्रम. जसं तुम्ही मला सांगितलं काकडा भजन होतं, नंतर मग संध्याकाळचा कार्यक्रम कसा असतोय, आणि यातनच परत पुढचा भाग येतो की प्रमुख थांबे कोणती, वारकऱ्यांची प्रमुख थांबे कुठे कुठे असतात. कारण वारकरी म्हटल्यानंतर दररोज संध्याकाळी कुठेतरी थांबावं लागतं, बरोबर आहे. पण प्रत्येक थांबा हा प्रमुख नसतो, विश्रांतीचे थांबे वेगळे आणि मुख्य थांबे कोणते, याबाबत तुम्ही काय सांगाल की कुठला मुख्य थांबा असा आहे की हा जरा चांगला असतो की तिथं वेगवेगळ्या गोष्टी घडवल्या जातात, किंवा तो ज्ञानेश्वरांच्या काळापासून, तुकोबांच्या काळापासून चालत आलेला मुख्य थांबा? थांबे तसे अनेक, परंतु ज्या ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी विसावा घेतला, ज्या ठिकाणी तुकोबारायांनी विसावा घेतला, त्या ठिकाणाला विशेष अशा प्रकारचं प्राधान्य आहे, विशेष प्राधान्य. त्या ठिकाणी मग पुणे असेल, त्या ठिकाणी सासवड असेल, अशा पद्धतीने जे काही लोणंद असेल, किंवा पुढे त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी अकलूज असेल, असे काही मुख्य थांबे आपल्याला पाहायला मिळतात. वाखरीचं रिंगण असेल, त्या ठिकाणी मुख्य थांबा होतो. अशा पद्धतीने ज्ञानोबाराय तुकोबारायांनी ज्या ठिकाणी त्यांची इच्छा झाली ज्ञानोबाराय तुकोबारायांची, त्या ठिकाणी हे थांबे चालत असतात. आता दुसरा एक प्रश्न मी तुमच्याविषयी विचारतो. तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की मी एका वारीचा अनुभव घेतलाय, किंवा तुम्ही अनेक वाऱ्यांचे अनुभव घेतले असाल, बरोबर आहे. पण मुख्य हा अनुभव घेत असताना तुम्हाला काय नेमका त्यात अनुभव आला,
आणि तुम्हाला का असं वाटलं की मी वारीला गेलो पाहिजे? नेमकं तिथनं काय तुम्हाला शिकायला मिळालं? काय अनुभव असा की तो वारीचा एक अनुभव तुमचा सांगा. वारीचा अनुभव फार श्रेष्ठ आहे. वारी म्हणजे काय? वारीमध्ये वृद्ध सुद्धा तरणे होत असतात. वारीचा अनुभव असा आहे, वारी म्हणजे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. वृद्ध माणसं सुद्धा त्या ठिकाणी तरुण होतात. हा अनुभव वारीतला आहे. वारी म्हणजे अगदी भगवंत. कारण काय, असा सोहळा जगामध्ये तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही, जो काही महाराष्ट्रात होतो. आणि मला सगळ्यात मोठे उपकार कोणाचे वाटत असेल तर ते भक्तराज पुंडलिकांचे असेल. कारण पुंडलिकाने कृपा केली आणि भगवंताला विटेवर उभं करून ठेवलं. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. असा जगात एकही देव नाही की तो भक्ताची वाट पाहतो. असा एकमेव परमात्मा आहे, पंढरीला उभा आहे, की तो भक्ताची वाट पाहतो. रात्रंदिवस अहोरात्र वाट पाहतो. त्याला अपेक्षा आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. देव आपल्या भक्तासाठी भक्तांना सांगतो, तुम्ही इतर वेळेस वर्षातून नाही आले तरी चालेल, पण आषाढी आणि कार्तिकीला आले पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. म्हणून जर त्या ठिकाणी देवाची इच्छा प्रत्यक्ष असेल तर मग आपण वारी का करू नये? जर आपण खरोखर देवाला मानत असू आणि देवाच्या विषयी अंतःकरणामध्ये दृढ विश्वास असेल तर आपण खरोखर वारीला गेलं पाहिजे. का? कारण भगवान परमात्मा संतुष्ट होतो. म्हणून आपण हा वारीतला वेगळा अनुभव आहे की वारीमध्ये त्या ठिकाणी वृद्ध माणसं सुद्धा तरणे होतात. वारीमध्ये त्या ठिकाणी भरपूर प्रकारचा आनंद येतो. आता मी ज्या सोहळ्यामध्ये जातो त्या सोहळ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या दिंडीमध्ये त्या ठिकाणी आम्ही 45 ते 50 विद्यार्थी असतो. मग त्या ठिकाणी आम्ही पावल्या, त्या ठिकाणी फुगडी असेल, त्या ठिकाणी काकडा असेल, भजनाचा आनंद असेल. 10 मृदंग वादक असतात. दिवसभरात फक्त 1 तास मृदंग वाजवायला एकाच्या वाटेवर येतो. जर वाढले मृदंग वादक तर वाटेवर येत नाही. इतका सुंदर सोहळा आहे. तो आनंदच काहीतरी वेगळा आहे. प्रत्येकाने 40 जणांकडे अभंग येतात, वेगवेगळे अभंग गायले जातात. वारीतला आनंद म्हणजे वारीतला अनुभव असा आहे की वर्षभर वारीतली चार्जिंग पुरते आपल्याला. एकदा वारीला जायचं, चार्जिंग करायची आणि ती चार्जिंग आपल्याला वर्षभर पुरते. मग वारीत का जायचं? तसं आमचे गुरुजी म्हणायचे, वारीत कशा करता जायचंय? वारीतला अनुभव हा आहे की आम्ही त्या ठिकाणी एक सोहळा केला, एक वारी केली की त्या वारीतले जे काही अभंग गायलेले, त्या वारीतल्या ज्या काही चाली मिळालेल्या आहेत, त्या वारीतले जे काही वादन ऐकलेले, हे आम्हाला 1 वर्षापर्यंत सपोर्ट करतं. 1 वर्षापर्यंत आम्हाला वारकऱ्यांना, कीर्तनकारांना त्यातलं भांडवल पुरतं, त्यातले त्या ठिकाणी अभंग पुरतात आणि त्या चाली आमच्या स्मरणात राहतात. म्हणून वारी करायचा हा वेगळा अनुभव वारीतला आहे. आता हा झाला तुमच्या जीवनातला अनुभव. पण आता तुम्ही बोलत असताना बराच भाग मला त्यातला सांगितला. पण जेव्हा नवीन व्यक्ती वारीमध्ये जातो, बरोबर, तर तो नवीन गेल्याच्या नंतर त्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात. बरोबर. काही लोकांना शिकायचंय म्हणून वारीत जातात. बरोबर. तर वारी हे वारकऱ्याचं शिकण्याचं विद्यापीठ आहे का, असा जर मी प्रश्न विचारला, तुम्ही त्यात काय संदर्भात? नक्कीच. जे काही ज्यांची पहिली वारी आहे त्यांच्यासाठी आतुरतेचा विषय हा असतो की वारीत गेल्यानंतर व्यवस्था कशी असेल, खानपान कसं असेल, राहण्याची व्यवस्था कशी असेल, किती चालवावं लागेल. पहिल्या वारीला या अपेक्षा असते की आपली काही हलापेष्टा होणार तर नाही ना, या पद्धतीने सुरुवातीला माणूस चालत असतो. पण एकदा का तो वारीत आला की तो त्या ठिकाणी व्यवस्था पाहत नाही, अवस्थेकडे लक्ष देतो. तो त्या ठिकाणी घरी तो त्या ठिकाणी एसी रूम मध्ये राहत असेल, डायनिंग टेबलला जेवण करत असेल, पण वारीमध्ये गेल्यानंतर या कोणत्याच गोष्टी त्याला आवश्यकता वाटत नाही. तो इतका रंगून जातो की तो त्या ठिकाणी भूमीवर जरी त्याला झोपायला दिलं भूमीवर झोपतो, पत्रावळीमध्ये खायला दिलं पत्रावळीमध्ये खातो आणि जशा पद्धतीचं भोजन असेल त्या पद्धतीनं. म्हणजे वारीमध्ये व्यवस्था पाहत नाही. माझा पहिला वारीचा अनुभव असा होता की मला असं वाटत होतं की वारी म्हणजे नेमकं कसं असेल, किती चालावं लागेल. परंतु रात्री आराम झाला की त्या ठिकाणी दिवसभर प्रवास आठवत नाही, तहानभूक लागत नाही. भगवंताच्या पांडुरंगाच्या भजनामध्ये अतिशय आनंदामध्ये दिवस जातो. हा वारीतला नवीन माणसाचा एक वेगळा अनुभव असतो. आता जसा तुम्ही तुमचा अनुभवही सांगितला आणि सांगितलं नवीन माणसाला नेमकं काय त्या वारीची आतुरता राहते, बरोबर आहे. पण इथनं पुढचा एक भाग येतो की आपण जर पाहिलं तर हा वारकरी टिकवावा लागतोय. काही ठिकाणी असं झालंय की दिंड्यांची संख्या जास्त आहे, वारकरी कमी झाली. बरोबर. मग हे वारकरी टिकवायचे, पण टिकवायचे कसे? तर मगाशी आपण वारकऱ्याच्या पोशाखाचा उल्लेख केला, टोपी, नेहरू शर्ट आणि धोतर, हे वारकरी आपल्याला टिकवायचे.
पॅन्ट शर्ट वाले वारकरी खूप झाले, बरोबर. पण आपल्याला धोतर आणि आपला नेहरू शर्ट टोपीवाले वारकरी टिकवायचे. तर यासाठी नेमकं आपल्याला काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? वारकरी टिकले पाहिजे याकरता सगळ्यात अगोदर नित्यनेमाने भजन झालं पाहिजे. कारण ज्या उद्देशाने सामान्य माणूस वारीमध्ये जातो त्याचा उद्देश असा आहे की आपण वारीमध्ये जात असताना आपल्याला भगवंताविषयी सुंदर भजनं ऐकायला मिळतील, सुंदर त्या ठिकाणी व्यवस्था असेल. खरं तर दिंडी प्रमुख चालकांनी त्याची दक्षता घेतली पाहिजे. कधी कधी वारकरी दूर का जातो? व्यवस्था मिळत नाही म्हणून जातो. कारण बीसी घेतली जाते 2-2 हजार रुपये, 2,500 हजार रुपये, पण जर व्यवस्था सामान्य माणसाला मिळाली नाही त्यातूनही लोक दूर होतात. मग त्याकरता दिंडी चालकाचं हे प्रमुख लक्षण असलं पाहिजे की वारीमध्ये त्या ठिकाणी केवळ पैसा न पाहता वारीमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था कशी आपल्याला करता येईल, चांगल्या पद्धतीने व्यवस्था कशी देता येईल, हे दिंडी प्रमुखाचं काम आहे. दिंडी चालक, दिंडी त्या ठिकाणी व्यवस्थापकाचं काम आहे. आणि जे काही दिंडी चालक आहे, एक असतो दिंडी व्यवस्थापक की ज्याच्याकडे सगळे गाड्या समोर न्यायच्या, त्या गाड्या लावायच्या, स्वयंपाक त्या महिलांना उतरवायचं, त्यांच्याकडून स्वयंपाक करून घ्यायचा. एक असतो व्यवस्थापक आणि एक असतो त्या ठिकाणी दिंडी चालक. मग दिंडी चालकाचं काम आहे आपल्या वारीमध्ये किती वारकरी आलेले आहेत, हे वारकरी वारीत आहेत का बाहेर जात आहेत, हे वारकरी भजन करतात का, नित्यनियम चालू आहेत का, याकरता दिंडी चालक हा वारीसोबत असावा. जेणेकरून वारीमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, भजन आणि भोजन. या 2 गोष्टी जर सुरळीत चालल्या तर वारकरी तुटत नाही. अशा पद्धतीने दिंडी मालकांनी दिंडी चालवली पाहिजे. आता जसा तुम्ही व्यवस्थापकाचा एक प्रश्न केला, व्यवस्थापकाचं नियोजन असेल तर वारीला अडचणच. बरोबर आहे. दुसरा एक भाग तुम्ही मला त्यातनं सांगितला की जर आपल्याला व्यवस्थापनच व्यवस्थित करायचं तर सगळ्यात महत्वाचा भाग भजन आणि भोजन. पण इथनं पुढचा भाग एक येतो की ज्या वारीतनं आपल्याला जायचंय, दर वर्षाला आपण वारी करतो, नेमका ह्या वारीतनं समाजाला व सामाजिक काय नेमका संदेश घेतला पाहिजे किंवा दिला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? वारीमध्ये गेल्यानंतर हाच आपला अनुभव आलेला लोकांना सांगायचा आहे की अनुभव आले अंगात त्याची या जगात येत असेल. आपला अनुभव आलेला जगाला सांगायचा. काही अनुभव असे असतात की ते सांगू नये माणसाने, काही अनुभव असे असतात ते सांगू नये, काही अनुभव असे असतात ते सांगावे लागतात, काही अनुभव चांगले असतात ते सांगावे लागतात, काही अनुभव वाईट असतात. पण चांगले अनुभव वारीमधले आपण निश्चित समाजाला सांगितले पाहिजे की त्या ठिकाणी वारी केल्यानंतर महान पुण्य मिळतं. वारीमध्ये रोज नामचिंतन भगवंताचं होतं, वारीमध्ये रोज अभंग आपल्याला गायला मिळतात, वारीमध्ये माणूस तहान भूक सगळं विसरून जातो. हे अनुभव माणसाने सांगितले पाहिजे. आपण समाजाला संदेश देऊ शकतो या माध्यमातून. आणि वारीतून काय घ्यायचंय तर वारीतून आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्या ठिकाणी आलेली असतात. ते त्या ठिकाणी सुंदर अभंग गायन करतात, सुंदर वादन करतात, सुंदर कीर्तन करतात. सामान्य माणसाचं तर मला सांगता येणार नाही, पण माझ्या दृष्टीने माझा अनुभव असा आहे की मी नक्कीच काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो. नवीन चाली असेल, एखाद्या कीर्तनकाराने सुंदर वारीचं महत्त्व पटवलं, वारीविषयी अभंग गायले, काही वारकऱ्यांचे काही दृष्टांत कथा सांगितल्या तर त्या आत्मसात करायच्या आणि तो अनुभव आपला समाजाला सांगायचा. अशा माध्यमातून आपणही वारीतून घेतलं पाहिजे आणि आपला आलेला अनुभव सुद्धा समाजाला सांगितला पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी वारीचं महत्व. आता याच एका तुम्ही उत्तर देत असताना 1-2 उल्लेख केले. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चाली त्यांच्याकडनं घेता, वारीमधनं शिकायला तुम्हाला मिळतं. कीर्तनातनं वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत घेतात. तिथूनच एक प्रश्न तयार झाला की वारीमध्ये जसं मगाशी एक प्रश्न केला होता अभंगाला काही बंधन असतं, बरोबर, तसा आता हा प्रश्न की वारीमध्ये चाली म्हणायला काही बंधन असतं का? कीर्तनकार वारीमध्ये कीर्तन होतं दररोज, त्या ठिकाणी थांबा असेल तिथं वारीमध्ये कीर्तन होतं. मग कीर्तन करत असताना त्या कीर्तनाच्या काही मर्यादा असतात का? बरोबर. नेमकं याबाबत, चालीबाबत आणि कीर्तन मर्यादेबाबत. चालींचा जो विषय आहे, चाली म्हणत असताना वारकऱ्याचं पहिलं लक्षण आहे की अवांतर चाली म्हणू नये. चाली म्हणत असताना गाण्याची चाल म्हणू नये, ती गायली जाते. परंतु वारीमध्ये चाल कोणती म्हणायची तर जुन्या मंडळींनी काही वारकरी चालींचा ठेवा साठवून ठेवलेला आहे, तो आपण आत्मसात केला पाहिजे. आणि गाण्याची चाल न म्हणता आपण वारकरी संप्रदायातील चाल म्हटली पाहिजे.
ज्यांच्याकडे 2015 14 पंढरपूरला मी चातुर्मासाला होतो, असे भजन भीष्म श्री गुरुवर्य बोधे बाबा होते. बोधे बाबांकडे वारकरी चालींचा साठा आणि आपल्या परिसरातून भरपूर महाराज मंडळी त्या ठिकाणी होती. आम्ही त्या वारकरी सांप्रदायिक चाली त्या ठिकाणी बाबांकडून घेतल्या. जसं ह्या जुन्या मंडळीने वारकरी संप्रदायातील चाली टिकवून ठेवल्या, तसं आपलं कर्तव्य त्या चालींचा साठवा आपण सुद्धा करायचा आणि पुढच्या पिढीला वारकरी चाली शिकवल्या पाहिजे, न की गाण्याच्या शिकवल्या पाहिजे. कारण गाण्याची चाल कानाला ऐकायला गोड आहे, पण तिच्यात सात्विकता नाही. वारकरी संप्रदायातली चाल ही सात्विक आहे, म्हणून सात्विक वारकरी चाल गायली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की कीर्तनकाराला काही बंधन आहे. खरंय, कीर्तनकाराने सुद्धा काही बंधनं पाळली पाहिजे. कीर्तनकाराने अनेक प्रकारची बंधनं आहेत. कीर्तन त्या ठिकाणी आपण कीर्तनामध्ये विनव घेऊन उभं राहिल्यानंतर, जसं आम्ही सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अभ्यास केला, 4 वर्षामध्ये जो काही अभ्यास केला, आमचा नियम असा होता, आम्हाला 40 मिनिटाचा वेळ दिलेला होता. 40 मिनिटामध्ये कीर्तन करायचं, अभंग घ्यायचा. अभंग कोणता घ्यायचा? 8 प्रकारच्या चिठ्ठ्या ठेवलेल्या होत्या. त्या 8 चिठ्ठ्यामधून एक चिठ्ठी निवडायची आणि जो अभंग आला त्याच्यावर कीर्तन करायचं. अशा पद्धतीने श्री गुरुने त्या ठिकाणी तयारी करून ठेवली. आता अलीकडे तर काही अभंग कोणी गावकरी कीर्तनकारांना देत नाही, परंतु जो अभंग आपण निवडला कीर्तन सेवेकरता, त्या अभंगावर आजकाल कमी बोलल्या जातं, त्या अभंगाचा कमी उल्लेख केला जातो आणि अवांतर गोष्टीचा वापर जास्त केला जातो. म्हणून माझा त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील कीर्तनकार असेल, लहान्या बंधूच्या नात्याने एवढंच सांगणं असेल की त्या ठिकाणी जसं संस्थेची परंपरा आहे, ज्ञानाविरही इतर गोष्टी न कराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तनाची मर्यादा आहे. ऐकणारा जो श्रोतुवर्ग आहे, त्या श्रोतुवर्गाच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम दाटेल, भगवंताविषयी आदराची भावना त्या ठिकाणी निर्माण होईल, अशा पद्धतीने आपण कीर्तन केली पाहिजे. नक्की अवांतर विषय घेऊन, जसं की सासूजनाच्या गोष्टी सांगितल्या, अशा पद्धतीने अवांतर विषय जास्तीत जास्त टाळून आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी पारमार्थिक विषय, जसं भगवंताविषयी, ज्ञानोबा तुकोबाराविषयी, सगळ्या संतांविषयी माहिती देणं, त्या ठिकाणी त्याला सांप्रदायिक कीर्तन म्हणतात. अभंगाची रचना आहे. अभंगाची सुरुवात केल्याबरोबर त्या ठिकाणी अभंगाचा सरळ भाव सांगणे, परिहार दिल्यानंतर त्या ठिकाणी विस्तारपूर्वक चिंतन अभंगाचं करणे, एका गोष्टीवर. व्याकरणाचा भाग काय आहे, आपण कोणत्या संदर्भात बोलतोय, आपण कोणता दृष्टांत, कोणता सिद्धांत, कोणता श्लोक कोणत्या आधाराने देतोय, याचा संदर्भ कीर्तनकाराने त्याच्या लक्षात ठेवला पाहिजे. अशा पद्धतीने कीर्तन जर झाली तर मला असं वाटतं वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी लवकरात लवकर क्रांती व्हायला वेळ लागणार. आपला वारीचा विषय चालू आहे आणि ह्या वारीच्या विषयामध्ये आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. आपण वारी चालू केली, वारीचे सगळे भाग आपण बघितले. वारी निघली कुठनं, कशा पद्धतीनं वारी इथपर्यंत आली आणि आता ही वारी ज्यावेळी संपते, नेमकी वारी कुठं थांबते आणि कशी संपते आणि वारकरी मग परतीच्या प्रवासाला कसा सुरुवात करते. तर अशा त्या ठिकाणी वाखरीच्या रिंगणामध्येच वारकऱ्यांना आनंद होतो, कारण वारी संपुष्टात येत असते. दशमीला त्या ठिकाणी वारी पंढरपुरामध्ये जात असते. दशमी वृत्ताचा आरंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, तिने तो स्वयंभू संतोष पावे. भगवान परमात्मा अगदी संतुष्ट होतात. दशमीला सर्व वारकरी पाहिले. वारकरी गेल्याबरोबर वारकरी पाहतात पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. त्यात इतका आनंद होतो वारकऱ्यांना. दशमीला कीर्तन होतं. दशमीचं कीर्तन झाल्यानंतर एकादशीला कीर्तन होतं. एकादशीच्या नंतर द्वादशी त्या ठिकाणी पूर्ण करून काल्याचं कीर्तन होतं. काही लोक समाज पांडुरंगाचं दर्शन करून द्वादशीला त्या ठिकाणी प्रसाद घेऊन निघून जातात. काही मंडळी द्वादशी नंतर सुद्धा त्या ठिकाणी थांबत असतात. अशा पद्धतीने वारीचा समारोप होत असतो. परतीचा प्रवास द्वादशीच्या नंतर होत असतो. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही एक उत्तम कीर्तनकार आहात, उत्तम कथाकार आहात, मृदंगही तुम्हाला उत्तम वाजवता येतो. थोडक्यात उत्तम वारकरी तुम्ही आहात. तुम्ही वारकरी म्हणून समाजाला माझ्या आजच्या या मुलाखतीमधनं काय संदेश द्या? मी एवढाच संदेश देईल की त्या ठिकाणी आपण जर महाराष्ट्राचा विचार केला
तर महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकार आहेत, परंतु जास्तीत जास्त पत्रकारांचा जो संपर्क आहे, संवाद आहे, तो आपल्याला राजकारणाशी अनेक गोष्टीविषयी आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तुमचा फार मोठा मला त्या ठिकाणी स्वाभिमान वाटला की आपल्या तालुक्यातील एक व्यक्ती आणि अनेक वारकऱ्यांना भेटून पंढरीविषयी त्या ठिकाणी जाणून घेतोय, पंढरीविषयी चर्चा करतायत आणि त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाला एवढं प्राधान्य देत आहेत. तसं तर वारकरी संप्रदाय फार मोठा आहे. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय आपल्याला जगाच्या पाठीवर पाहायला मिळणार नाही आणि पंढरपूरसारखा देव आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण असा कुठे परमात्माच नाही आहे की ज्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन प्रत्यक्ष देवाला आपण देवाचं दर्शन करू शकतो. असा एकमेव पंढरीचा परमात्मा आहे आणि आपण स्वतः फार मोठे भाग्यवान आहात. आपल्याविषयी मला फार त्या ठिकाणी स्वाभिमान वाटतोय की आपण वारकऱ्यांच्या मुलाखती घेतात आणि हा सर्व वारकरी संप्रदायाचा जो काही त्या ठिकाणी वारसा आहे, हा त्या ठिकाणी कसा असतो, वारीचं महत्त्व काय आहे, त्या ठिकाणी कीर्तनाचं महत्त्व काय आहे, कीर्तनकारांनी कशा पद्धतीने असे अनेक प्रश्न आपण विचारले आणि हे प्रश्न समाजापर्यंत आपण पोहोचवतात. खरोखर आपल्याविषयी त्या ठिकाणी स्वाभिमान वाटला. अशा पद्धतीने आपण अजून पुढे कार्य चालू ठेवा. आमच्या त्या ठिकाणी योगीराज दयानंद महाराजांच्या या संस्थेच्या मार्फत आपल्या सर्व तुम्ही असेल, तुमचे मित्र असेल, सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा. आज माझ्यासोबत होते प्रभाकर महाराज कदम. पंढरीची वारी या विषयावरती सखोल असं मार्गदर्शन त्यांनी मला आजच्या या मुलाखतीमधनं केलं. एकूणच पंढरीची वारी म्हणजे नेमकं काय, हा भाग मला त्यांच्याकडून जाणून घेण्याचा सौभाग्य आज मला मिळालं. महाराजांनी उत्तम अशी माहिती मला दिली. वारी कशी सुरू झाली, अभंग कुठले त्यात घेतले पाहिजे, कीर्तनाच्या मर्यादा काय असतील, चालीच्या मर्यादा काय असतील, हा सगळा भाग महाराजांनी मला वारी संपते कशी इथपर्यंत सांगितला. त्याबद्दल मी महाराजांचे पुनश्च एकदा धन्यवाद करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.